नमस्कार, मी अर्चना देशमुख तुमचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी एवढी घाई झाली की उठायला वेळ झाला. मुलीचं सकाळी कॉलेज 7ला, तिला बस पकडायची, मिस्टरांना जायचं आणि भाजीपोळी एवढ्या वेळात कसं करायची ह्याचा प्रश्न पडला. पटकन फ्रीजमधली पालक, कोथिंबीर, मेथी थोडी थोडी शिल्लक राहिलेली होती, ती धुवून कट करून घेतली. कणिक घेतलं, त्यामध्ये थोडंसं कढीपीठ टाकलं, लसूण, हिरवी मिरची सगळं मिक्सरमधून काढलं वाटण आणि सगळं पालक वगैरे सगळं कट करून टाकलं. थोडी हळद टाकली आणि थोडे तीळ टाकले आणि पटकन कणिक मळून घेतलं. आणि त्यांना मऊ धपाटे पाहिजे होते दोघांनाही टिफिनमध्ये, का तर कडक खाल्ल्या जात नाहीत. मग पटकन मऊ कसे करायचे, थोडंसं तेल टाकलं त्या कणिक भिजवताना आणि पटापट 10-12 धपाटे केले. आणि व्हिडिओ कणिक भिजवताना करायला वेळच नव्हता, सकाळी एवढी घाई होती. पटकन त्यांचे जे धपाटे केलेले होते त्याचा पटकन व्हिडिओ काढून घेतला सकाळी थोडाफार. आणि मग आता वेळ नव्हता, त्यांचे टिफिन भरायचे, व्हिडिओ पटकन कसं करायचं हे समजत नव्हतं, म्हणून मी थोडंसं कणिक ठेवलं रात्री. आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे सगळ्यांना, मग लाटताना दाखवायचा आणि कणिक भिजवताना तर दाखवता आलं नाही. मग साखर आंबा केलेला होता, आंब्याचं लोणचं बनवलेलं होतं, मेथी आंबा बनवलेला होता, ते सगळं टिफिनमध्ये दोघांना दिलं. आणि एकदम मऊसूद लसलसीत असे छान एकदम टेस्टी धपाटे छान तयार झाले. सगळ्या मैत्रिणींना आवडले, ऑफिसमध्ये आवडले, लोणचं आवडलं, साखर आंबा आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्लं. असं होतं सकाळी सकाळी प्रत्येक लेडीजला अशीच हे होते. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. आणि प्रत्येक लेडीजची अशीच सकाळी घाई होते आणि त्यांना असं काय सुचत नाही, त्यावेळेस आपण पटकन असं करायचा प्रयत्न करावा. थँक्यू.